नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रुती जीवन पोटे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान या शाखेमध्ये शिकत असून आज आपण सर अभिजित घाटडे यांचा संवाद सुसंवाद या कार्यक्रमामध्ये मुलाखत घेण्यासाठी येथे जमलो आहोत. तर सर्वप्रथम सर अभिजित घाटडे यांची आपणास ओळख करू इच्छिते. सर, मी तुमचे आमच्या आय टी डिपार्टमेंटतर्फे स्वागत करू इच्छिते. थँक्यू. वेलकम सर. अभिजित घाटडे हे मराठी उद्योजक व विद्यार्थ्यांना वेबसाईट डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि डाटा सायन्स या क्षेत्रामध्ये एक प्रशिक्षक म्हणून मदत करतात. तर सरांची या क्षेत्रातील अनुभव व प्रवास जाणून घेण्यासाठी तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी आपण येथे त्यांची मुलाखत घेत आहोत. तर मी प्रेरणाला विनंती करते की तिने मुलाखतीस सुरुवात करावी. येस. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर, मी प्रेरणा शेट्टे. तर आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. Yes, चालेल. सर तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल? तर मी 2005 मध्ये माझी 10वी झाली. ओके, मराठीमधूनच शिक्षण झालं. त्यानंतर मी पण तुमच्याच कॉलेजला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला माझं कोल्हापूरमधूनच डिप्लोमा पूर्ण केला मी 2008 पर्यंत आय टी डिपार्टमेंटमधूनच. आणि त्यानंतर मी इंजिनिअरिंग केलं माझं डी वाय पाटील कसबा पावडा कॉलेजमधून. त्यानंतर मग मी पुण्याला गेलो. पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये 2 वर्ष काम केले. त्या कामानंतर मला वाटलं की स्वतःचं काहीतरी करायला हवं. मला आधीपासून इंटरेस्ट होता थोडंसं ट्रेनिंग वगैरे. स्वतःचं सुरू करायचं या उद्देशानं मी पुणे सोडलं. आणि त्यानंतर मी कोल्हापूरमध्ये येऊन मग एका कंपनीबरोबर पॅरलली काम करत करत माझ्या इन्स्टिट्यूटची सुरुवात केली. तर सध्या माझं पूर्ण क्वालिफिकेशन पाहिलं तर माझं इंजिनिअरिंग पूर्ण आहे कम्प्युटर सायन्समध्ये. ओके सर. सर, तुमच्या आयुष्यामधील एखादा टर्निंग पॉईंट असा म्हणजे कोणता होता की तुम्हाला इतकं सगळं करण्यासाठी प्रेरणा मिळाली? नाईस. खूप छान क्वेश्चन आहे. जेव्हा मी 2012 मध्ये कंपनीमध्ये जॉब करत होतो, पारी रोबोटिक्स नावाच्या कंपनीमध्ये मी काम करत होतो. आणि आम्ही काम करत होतो, वेब डेव्हलपमेंट करत होतो. आम्ही कंपनीचं एक सॉफ्टवेअर बनवत होतो, ज्यामध्ये कंपनीचीच पूर्ण ERP आम्ही बनवली होती, पूर्ण कंपनी मॅनेजमेंट सिस्टीम. ओके. आणि त्यामध्ये मी पाहिलं की बरेच जण, आम्ही छोटीशी टीम होती आमची, पण फार मोठ्या लेवलचं एक सॉफ्टवेअर केलं होतं, ज्यामुळे कंपनीचा टर्नओव्हर त्या वर्षामध्ये जवळजवळ 200 कोटींनी वाढला होता, फक्त त्या सॉफ्टवेअरमुळे. का तर एम्प्लॉईज वेअर गेटिंग एंगेज्ड इन टू देअर वर्क ऍक्च्युली. म्हणजे त्यांना कम्प्लिटली ट्रॅक करत होती ती सिस्टीम. आणि त्या ते पाहताना मला एक्सपिरियन्स आला की मला वाटलं की नक्कीच थोडीशी गडबड झाली सुरुवातीला, असं वाटलं मला की मी लगेच डिसिजन घेतला 1-2 वर्षाच्या अनुभवामध्ये. मग त्यानंतर मी पुणे सोडलं, स्वतःचं गावी यायचं, कोल्हापूरमधूनच आपलं काहीतरी करायचं, आपल्या मुलांसाठी, आपल्या जवळच्या आपल्या भागातील मुलांसाठी काहीतरी करायचं या उद्देशानं मग मी डिसिजन घेऊन मग मी बॅक टू कोल्हापूर आलो. त्यानंतर मग मी एकाच टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं होतं आणि तिथून मग मी ठरवलं की अरे मला तर भरपूर गोष्टी शिकायला पाहिजे. त्यानंतर मी डेली तिथून आल्यानंतर जवळजवळ 16 तास मी काम करायचो, जवळजवळ 16 तास. म्हणजे सकाळी 10 वाजता जे काम चालू व्हायचं ते रात्री 2-3 वाजेपर्यंत माझं चालूच असायचं. दररोज दिवसभर मी नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचो आणि त्या शिकवायचो मुलांना, सॉफ्टवेअर डेव्हलप करायचो. तर अशा पद्धतीने माझी जर्नी होती. सर, खरंच तुमची फार हार्ड वर्किंग आहे जर्नी. सर, तुम्ही IT क्षेत्राकडे कसे वळलात? ऍक्च्युली हा फार म्हणजे इम्प्रेस झालो मी पण सुरुवातीला. काय झालं होतं, 2005 मध्ये ज्याला माझी 10वी झाली, त्याला मला वाटत होतं की काय करायचं. सगळेजण तर 11वी-12वी सायन्स करतात, त्यानंतर इंजिनिअरिंग जातात. इंजिनिअरिंग जास्त असं काही माहित नव्हतं. 10वी पर्यंत मी ठरलं होतं की डॉक्टर व्हायचं. 10वी पर्यंत ठरलं होतं. मग 10वी मध्ये परत एक मला मित्र भेटला आणि तो म्हणाला मी सीए होणार आहे. तो पण मला सीए वगैरे काही माहित नव्हतं. त्याला मी भेटलो आणि त्याला विचारलं सीए काय असतं. मग त्याला सांगितलं सीए असं असतं, अकाउंटिंग करतात वगैरे वगैरे. मग त्यानंतर मी ठरवलं की नाही, आपण तर डॉक्टर कॅन्सल, आपण सीए व्हायचं. मग त्यानंतर काही दिवस गेले, 10वी संपली. 10वी संपल्यानंतर मी माझ्या एका शिक्षकांच्याकडे गेलो होतो घरी आणि विचार करत होतो काय करायचंय मला, काय करायचंय मला.
आणि त्यांच्याकडे मी कम्प्युटर पाहिला आणि आयुष्यातला माझा पहिला होता तो कम्प्युटर, ज्यावेळेला मी कम्प्युटरच्या समोर बसून काहीतरी केलं होतं, बटन्स दाबले होते. त्याने मला एक प्रेझेंटेशन दाखवलं होतं आणि फक्त हे बटन दाब, कम्प्युटर पुढे पुढे जातो. आणि त्या दिवशी मला उत्सुकता निर्माण झाली की अरे, हे काहीतरी वेगळं आहे आणि हे काहीतरी जगाला दिशा देते असं दिसतंय. आणि त्या वर्षी मी ठरवलं की त्या वेळेला मी ठरवलं की मला कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं आहे. पण फायनान्शियल कंडिशन्स इतकी चांगली नव्हती की लगेचच काहीतरी हेवी करू. मग माझा एक मित्र भेटला आणि त्यानं सांगितलं की असं असं, जर तुला कम्प्युटरमध्ये काहीतरी करायचं असेल तर डिप्लोमा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून तू डिप्लोमा केलास तर तुला पुढे करता येऊ शकेल. आणि त्यातून मग मी माझी एंट्री केली कम्प्युटर फील्डमध्ये. नक्कीच सर, आपलं क्षेत्र नक्कीच इन्स्पायर करणार आहे. तर तुम्ही मला नक्कीच प्रेरणा देणार आहे की तुम्ही आत्तापर्यंत त्याच्यामध्ये तोच इंटरेस्ट जपून ठेवला आहे. येस, तो नक्कीच आम्हाला विद्यार्थ्यांना तुमच्याकडून शिकायला नक्कीच आवडेल. नक्कीच. तर सर तुम्ही आता ॲप आणि वेबसाईट डेव्हलपमेंटमध्ये नक्कीच वर्क करता. तर नक्की बरोबर. भविष्यामध्ये याचा काय परिस्थिती असेल असं तुम्हाला वाटतं? तर आता आजच मी एका लेक्चरमध्ये समजावून सांगतो मुलांना की कम्प्युटर इव्हॉल्व कसे झाले, कम्प्युटर सुरुवात काय झाली, 1970 मध्ये काय घडलं. बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स असे जे दोन मातब्बर लोक आहेत, जे अजूनही त्यांचं नाव आपण नेहमी ऐकतो, त्यांची जर्नी ज्याला सुरू झाली त्यावेळेला सुरुवातीला कम्प्युटरच्या जगामध्ये आलं होतं, ते आलं होतं कन्सोल बेस्ड प्रोग्रामिंग, जे तुम्ही C++ जावामधून करता. काळ्या रंगाच्या स्क्रीनवरती कोडिंग होतं, राईट. आउटपुट पण त्याच्यामध्ये असतं, प्रेस 1 फॉर दिस, प्रेस 2 फॉर दिस. आणि ही सुरुवात होती कम्प्युटर वापरण्याची ऍज अ सॉफ्टवेअर म्हणून. त्यानंतर पुढे झालं 1995 मध्ये इंटरनेट नावाची एक गोष्ट आली मार्केटमध्ये आणि त्यानं कम्प्युटरचं जग बदलत नेलं. त्याच्यामध्ये काय झालं, संपूर्ण जग एकमेकाशी बोलायला लागलं आणि त्यावेळेला डेव्हलपमेंटची सुरुवात झाली वेबसाईट्समध्ये, वेब बेस्ड सॉफ्टवेअर चालू झाले बनवायला. ती जर्नी पुढे होत गेली. 2004 मध्ये मोबाईल्स आले, 3-4 मध्ये मोबाईल्स आले. सुरुवातीला वॉकी टॉकी टाईप फोन होते. नंतर 2007-8 मध्ये अँड्रॉइड फोन्स आले, आयफोन आला होता मार्केटमध्ये. तर एवढ्या साऱ्या गोष्टी आल्या होत्या. तिथून मग सुरुवात झाली परत ऍप डेव्हलपमेंटची, ऍप्लिकेशनची गरज पडायला लागली. जस्ट ही जर्नी आहे. लक्षात आली तर बघा की पहिल्यांदा कन्सोल बेस्ड सुरुवात झाली, त्यानंतर विंडोज बेस्ड सुरुवात झाली, त्यानंतर वेब बेस्ड सोल्युशन चालू झाले, पुढे जाऊन मोबाईल बेस्ड जर्नी चालू झाली. तिथून पुढे जाऊन काय झालं, बऱ्याच कंपन्या ठरवायला लागल्या की आपल्याकडे एवढे सारे सर्व्हर्स आहेत, व्हाय नॉट रेंट देम. म्हणजे त्यांनी विचार केला की आपण हे रेंटिंग करूया चालू. आणि तिथून एक नवीन कन्सेप्टचा उदय आला, तो म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग, राईट. तिथून क्लाउड कम्प्युटिंग आला. त्यानंतर परत 2010 मध्ये नवीन काहीतरी चेंज झाला. 2010 मध्ये मार्केटमध्ये होम ऑटोमेशन नावाचा एक प्रकार यायला लागला. मला माहित असेल, होम ऑटोमेशन चालू झालं. लोक घरातील फॅन बसून म्हणजे कंटाळा लागला, आपल्यासारख्या लोकांना कंटाळा लागला. काय करायचं, चला बसल्या बसल्या फॅन चालू झाला पाहिजे. सो पीपल स्टार्टेड थिंकिंग इन दॅट वे. आणि मग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस खूप सारे बनायला लागले मार्केटमध्ये. आणि ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस डेटा जनरेट करत होते आणि तो डेटा जनरेट करून ठेवायचा कुठं, तर क्लाउडमध्ये. मग ते एक नवीन प्रकार आला, तो म्हणजे कशाचा, IoT हा प्रकार आला, राईट. तर आपण जर्नी बघतो बघा, विंडोज आला, मग पहिला कन्सोल, मग विंडोज, मग वेब, मग मोबाईल, मग क्लाउड आला, क्लाउड नंतर IoT आलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, IoT एवढा डेटा जनरेट करायला आहे, असे जगातले एवढे खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत. एवढे सगळे सॉफ्टवेअर्स काय करतात, डेटा जनरेट करतात. तर व्हाय नॉट लेट मशीन थिंक अबाउट दिस अँड लेट मशीन टेक डिसिजन्स. जसं की आपण रस्त्यावरून चाललोय आणि समोरून गाडी आली, आपण काय करतो, रस्ता बदलतो, दिशा देतो, गाडीला जायला देतो. मग कम्प्युटरमध्ये सुद्धा स्वतः विचार करायला लागला तर कम्प्युटर या गोष्टीचा विचार करून एक नवीन टेक्नॉलॉजी आली सध्या मार्केटमध्ये, त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट. 1940-45 मध्येच विचार करून ठेवला होता एका व्यक्तीनं की असं होऊ शकतं, मशीन विल स्टार्ट थिंकिंग ऑन दिस सेल्फ. आणि नाव इट इज द जस्ट बिगिनिंग. आता पायथॉन नावाची लँग्वेज वापरून, आर नावाची लँग्वेज वापरून, गुगलची गो नावाची एक लँग्वेज आहे, अशा लँग्वेजेस वापरून मशीन लर्निंग नावाचा एक प्रकार आलेला आहे, ज्याच्यामध्ये काय करतात, मशीनला आपण नॉलेज देतोय आणि मशीन स्टार्ट थिंकिंग देते, मशीन स्वतः डिसिजन घ्यायला लागतात. तर सध्या असा ट्रेंड चालू आहे. आणि याच्यामध्ये बघितलं तर प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारे लोक आहेतच आहेत, अजून सुद्धा कन्सोलमध्ये काम होतच, राईट. तर प्रत्येक टेक्नॉलॉजी चालू आहे, प्रत्येक गोष्टी एकमेकाला कनेक्टेड आहेत. विंडोज वेबसाठी काम करते बॅकग्राऊंडमध्ये, मशीन लर्निंग मध्ये सगळं विंडोजमध्येच काम होतं, विंडोज म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऍप्लिकेशन मध्ये काम होतं. तर ओव्हरऑल अशी जर्नी चालू आहे आणि अशा गोष्टी नवीन नवीन होत चालल्यात.
आता सध्याचा जो ट्रेंड आहे तो म्हणजे वेब 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 ऍप्लिकेशनचा ट्रेंड आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज आहे लोकांना. तर तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये वापरला जातो. येस. ओके सर. सर आपण न्यू ॲप्लिकेशन तयार करताना आपल्याला कोणत्या टेक्निकल आव्हानांना सामोरं जावं लागतं? फारच छान क्वेश्चन विचारला तुम्ही. हा नेहमीचा आमचा जे स्ट्रगलिंग पॉइंट आहे डेली. मार्केटमध्ये ना क्लायंट्स असतात, क्लायंट्सला सॉफ्टवेअर बनवून हवं असतं. याच्यामध्ये त्यांनी आता सध्या तुम्ही स्वतः बघा, तुम्ही सुद्धा व्हॉट्सअप वापरताय, फेसबुक वापरतो आपण, ऍप्स वापरतो राईट. आणि ऍप्स आपण वापरताना खूप छान छान फीचर्स वापरतो त्या ऍप्समध्ये. तुम्ही ज्याला माझ्याकडे क्लायंट म्हणून येता त्याला म्हणताय सर पैसे एवढेच आहेत आणि एवढं छान ऍप्लिकेशन झालं पाहिजे. दॅट इज फर्स्ट चॅलेंज फॉर अस. म्हणजे मार्केटमध्ये क्लायंटला देताना खूप छान सोल्युशन दिलं पाहिजे, पण मिनिमम प्राइसमध्ये, कमीत कमी प्राइसमध्ये. दॅट इज फर्स्ट चॅलेंज. दॅट इज फॉर एव्हरी बिझनेसमन दिस इज बिग चॅलेंज. आणि सेकंड चॅलेंज हे आहे की क्लायंटला आपल्याला बेस्ट अजून काय देता शकेल चांगलं, राईट. ते एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे ते बेस्ट रिझल्ट कसं देऊ शकेल, हा एक आमच्यासाठी चॅलेंजिंग असतो. तो फार सिम्प्लिफाईड असलं पाहिजे ऍप्लिकेशन. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे, कोणत्याही क्लायंटला आपण ज्याला भेटतो त्याला त्याची रिक्वायरमेंट समजून घेणं आणि त्याला ते डिझाईन इतक्या छान पद्धतीनं देणं की त्याला फार सोपं वाटलं पाहिजे ते सॉफ्टवेअर वापरताना, ते ऍप्लिकेशन वापरताना. हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो आणि त्याच्यावर आम्ही जास्त वेळ काम करतो. ओके सर. तर तुम्ही सर सक्सेसफुल होण्यापूर्वी नक्कीच काहीतरी वाईट प्रसंगांना किंवा भरपूर वाईट प्रसंगांना नक्कीच तोंड दिला असणार आहे. तर त्या वाईट काळामध्ये नक्की तुमच्या पुढे नक्की कोणत्या गोष्टी समोर यायच्या की तुम्हाला तरी पण पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळायची? तर काय झालं होतं बघा, हा तर प्रत्येकाच्या जीवनातला मुद्दा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपडाऊन्स येतात, राईट. तर मी नेहमीच एका चॅलेंजला जातो, म्हणजे नेहमी मला 5 ते 6 वर्षापूर्वी हा आला होता प्रॉब्लेम. बिझनेसमध्ये आल्यानंतर बिझनेसमध्ये नेहमी अपडाऊन असतात, राईट. आणि जेव्हा आपण आयटी इंडस्ट्रीमध्ये जॉब करतो, सॅलरीड पर्सन असतो, तर ती सॅलरी अशी वाढत जाते की लिमिट नाही आहे. आयटी फील्डमध्ये खूप सॅलरी मिळते, राईट. पण जो माझ्या जवळ 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स नंतर मला असं वाटायला लागलं की अरे माझे मित्र खूप कमवत आहेत माझ्यापेक्षा, राईट. म्हणजे माझ्या मित्रांचं सध्याचं पॅकेज जर ऐकलं तर 2-2 लाख रुपये पर मंथ कमवतात. आणि आय वॉज स्ट्रगलिंग हिअर फॉर सम 1 लाख रुपीज टू वन. कधी कधी मी भरपूर कमवायचो, कधी कधी फारच कमी कमवायचो. बिझनेसमध्ये अपडाऊन राहतात. मग मला नेहमी वाटायचं अरे, म्हणजे बऱ्याच वेळा वाटलं, 2 वेळा मला ते वाटून गेलं अरे आपण काय चुकीचं तर करत नाही ना. हा मला नेहमी वाटायचं की आपण पैसे कमवले पाहिजेत का काय केलं पाहिजे. आणि त्यावेळेला मला कळायचं की नाही, मी बाकीचे माझे मित्र आहेत ते काय करतात, स्वतःच आयुष्य फक्त घडवतात, राईट. स्वतः त्यांची फॅमिली. पण मी काय करत आहे, तर मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करत आहे. माझ्याकडे काही लोकांना मी जॉब देत आहे. ठीक आहे, थोडीफार कमी सॅलरी देतोय त्यांना कम्पॅरेटिव्हली, पण मी त्यांच्या करिअरसाठी त्यांना सुरुवात करून देत आहे. चांगल्या पद्धतीने त्यांना फील्डमध्ये एंट्री करून देत आहे. दॅट इज फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग, एज्युकेशनमध्ये मी मुलांना काय करतोय, शिकवतोय आणि त्यांना त्यांच्या पायावर उभा करतो, राईट. आणि तिथून त्यांना जॉब मिळतात. तर रिसेंटलीच मग मला काही महिन्यांपूर्वी एक माझा स्टुडंट येऊन भेटला होता, ज्याला सध्या 40 लाखाचं पॅकेज आहे. तो दुबईमध्ये जॉब करतोय आणि तो मला येऊन म्हणला की सर तुम्ही काय करताय, तुम्ही स्वतः एवढे एवढे कमवताय आणि मी बघा मी 4-4 लाख रुपये महिन्याला घालतो. पण त्यांना मला सांगितलं की सर तुमच्यामुळे ते झालं आहे पॉसिबल. ओके. आणि तिथं मला वाटतं की यस, अरे माझ्या आयुष्यात नक्कीच मला इतका पैसा मिळतोय की मी माझ्या गरजा भागतायत, प्लस चांगला पैसा पण मिळतोय मी, नाही असं नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं की मी इतरांच्या आयुष्यामध्ये फार बदल घडवत आहे आणि ते मला इन्स्पायर करत आहे. आणि त्याच्यामुळे मी या जर्नीमध्ये टिकून आहे आणि मी खूप मोठ्या जर्नीमध्ये जायचं असं ठरवलं आहे. सर नक्कीच तुमच्यासारखे खूप कमी लोक असतात जे स्टुडंट इतका विचार करतात. सो थँक्यू इतकं येस, आमचा थँक्यू. विचार केला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तुम्ही सेल्फ सेंटर्ड न होता आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचा विचार करताय. खरंच फार छान गोष्ट आहे. सर एखादा व्यक्ती टेक्निकल बॅकग्राऊंडशी म्हणजे बॅकग्राऊंड नाही आहे त्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड, तर तुम्ही त्याला कोडिंग करण्यासाठी कसं प्रोत्साहित कराल? माझा हा नेहमीचा जॉब आहे, राईट. मी हे दररोज हेच करतोय. एखादा मुलगा Yes. आहे, मेकॅनिकल इंजिनियर झाला, इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाला, इव्हन कम्प्युटर इंजिनियर झाला,
बट काहीतरी कारणानं म्हणजे कदाचित कॉलेज रेग्युलर झालं नाही, कोविड सारख्या परिस्थितीमुळे कॉलेजच झालेलं नाही आहे, काय करायचं सर, प्रॅक्टिसच झालेली नाही आहे, कॉन्फिडन्सच नाही आहे, कोडिंग करतोय, कोडिंग करण्याचं धाडसच होत नाही, जमेल असं वाटतच नाही आहे. तर त्यांना मी नेहमी एक सांगतो की डोंट वरी, जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स. मी जे तुम्हाला सांगतो तेवढं करा, 100% तुम्ही रिझल्टला पोहोचाल. आणि 6 महिन्याच्या जर्नीमध्ये मी बऱ्याच मुलांना 6 महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये त्यांना फार स्ट्रॉंग तयार केलं. ऍक्च्युली जर पाहिलं ना तर प्रोग्रामिंग ही गोष्ट अशी आहे, मी नेहमी आता तुम्हाला तो जोक वाटेल, पण मी नेहमी सांगतो, एक्झाम्पल नेहमी देतो मी मुलांना पण आणि मुलींना पण. थोडंसं ऑड वाटेल पण फार इम्पॉर्टंट उदाहरण आहे. जर एखाद्या मुलगीला मला इम्प्रेस करायचं असेल, आता मी मुलगा म्हणून म्हणतोय, जर एखाद्या मुलगीला मला इम्प्रेस करायचं असेल तर ती एका दिवसात इम्प्रेस होत नाही. इट टेक्स टाइम. लॉजिकल आहे, थोडंसं पर्सनली असं काही नाहीये. तर इथे बघा, एखाद्या गोष्टीला आपल्याला इम्प्रेस करायचं असेल त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, राईट? वेळ द्यावा लागतो. गोष्ट तर बघितली प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते प्रेमाचं नातं असेल, घरचं नातं असेल, म्हणजे वाईफ बरोबरचं नातं असेल, आई वडिलांचं नातं असेल, तर ते नातं जर फुलवायचं असेल तर आपल्याला वेळ द्यावा लागतो, राईट? प्रोग्रामिंग मग तसंच आहे. प्रोग्रामिंगला जेव्हा तुम्ही वेळ द्याल, त्याच्याबरोबर टाइम स्पेंड करा, कदाचित जमत नाहीत गोष्टी तरी पण ते घेऊन बसता. एक वेळ अशी येईल, एक वेळ म्हणजे फक्त 15 दिवसाचा टाइम पिरियड असतो. तो 15 दिवसाचा जो टाइम पिरियड दिला तुम्ही, त्याच्याबरोबर वेळ घालवला, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्या प्रेमात पडा. आणि एकदा ते प्रोग्रामिंगच्या प्रेमात पडलेला माणूस कधीही तिथून लांब जात नाही. हा माझा अनुभव आहे. कारण स्टीव्ह जॉब्स स्वतः म्हणतात की जगातल्या प्रत्येक जन्माला आलेल्या मुलानं प्रोग्रॅमिंग शिकलंच पाहिजे. कारण तो प्रोग्रॅमिंग जो अप्रोच आहे तो जगण्याची कला देतोय माणसाला, विचार करण्याची कला देतो. आणि तेच मी मुलांना सांगतोय आणि त्यातून ते मुलं इंटरेस्ट घेऊन शिकतात. सर हे खरंच इन्स्पायरिंग आहे आमच्यासाठी सुद्धा, कारण की आम्ही कोडिंग करताना आमचे एक एकदा प्रोग्राम रन होत नाहीत, असं होतं हे सोडून द्यावं, का करतोय आम्ही, राहू दे, हे कॉपी पेस्ट करावं नेटवरून आणि सोडून द्यावं. पण हे खरंच सर, हा अप्रोच जे तुम्ही सांगितला तो आमच्यासाठी खरंच इन्स्पायरिंग आहे. येस, व्हेरी नाईस. ओके सर. तर सर तुम्ही एक उद्योजक आहात, एक प्रोग्रॅमिंग प्रशिक्षक आहात. तर तुम्ही आमच्यासारख्या डिप्लोमा स्टुडंटसाठी नक्की काय सल्ला द्याल? मी सांगेन की तुमचा जितका जास्त वेळ देता येईल तितका वेळ इंटरनेटवर स्पेंड करा. इंटरनेटवर स्पेंड करायचा अर्थ असा नाही आहे की फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप अँड स्नॅपचॅट या 4 गोष्टींच्या पलीकडे जाऊन सुद्धा इंटरनेटचा वापर करता येतो. गुगल क्रोम नावाची जी गोष्ट आहे त्याला ओपन करा, त्याच्यामध्ये वेगवेगळे आर्टिकल्स वाचा. दररोज लोक खूप लिहितायत, ते वाचा. नवीन नवीन रिसर्च काय होतात ते वाचा. आणि त्यांना छोट्या छोट्या प्रमाणात एखाद्या गाईडच्या अंडर, ओके, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, एखादा प्रशिक्षक सोबत नेहमी ठेवा जो तुम्हाला नेहमी दाखवेल की कोणत्या डिरेक्शनला जायचं, राईट? आणि त्या डिरेक्शन मध्ये जात राहा, यश नक्की मिळेल. पॅकेज ह्या गोष्टी सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. तुम्हाला असं आयटी मध्ये सगळ्यात मोठा हा विषय आहे की प्रत्येकाला पॅकेज पाहिजे असतं, पॅकेज पाहिजे असतं. 12 लाखाचं पॅकेज मिळालं, 10 लाखाचं पॅकेज मिळालं, 35 लाखाचं पॅकेज मिळालं. पण सांगतो तुम्हाला, ऍज अ इंजिनियर जेव्हा तुम्ही प्लेस होता त्यावेळेला बऱ्याच कंपन्या तुम्हाला प्लेसमेंट देतात, मोठ्या कंपन्या, पण त्यातील फारच कमी स्टुडंट्स असतात किंवा कमी कॅन्डिडेट असतात ज्यांना हाय स्किलचा काम मिळतं, हाय स्किलचं काम मिळतं. अदरवाईज त्यांना बऱ्यापैकी सपोर्टच काम मिळतं आणि त्यांचा प्रॉब्लेम काय होतो, पॅकेज जास्त मिळतं पण दे गेट एंगेज, म्हणजे कसं एन्टँगल होतात ते त्याच्यामध्ये, तर सपोर्टमध्ये, छोट्या छोट्या कामामध्ये त्यांचं करिअर स्पॉइल होऊन जातं, त्यांना वेळ नंतर येतो. त्यामुळे मी सजेस्ट करेन की आतापासूनच डिटेल्समध्ये जाऊन स्टडी करा. डेटा स्ट्रक्चर नावाचा जो सब्जेक्ट आहे तो खूप चांगला स्टडी करा. ऑपरेटिंग सिस्टीम नावाचा सब्जेक्ट आहे तो खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करा. जेव्हा हे 2 सब्जेक्ट तुम्ही अल्गोरिदम्स जे आहेत ते कन्सेप्ट चांगले करा. इतके चांगले करा की तुम्हाला त्यातून सगळ्या गोष्टी कळतायत आणि तिथून तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. वन डे यू विल मेक समथिंग व्हेरी गुड, व्हेरी वंडरफुल. दॅट इज माय ओपिनियन. हो, नक्कीच सर. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी नक्कीच आमच्या लक्षात राहतील. अ, तर सर तुम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे विद्यार्थी होतात. येस. तर आपल्या कॉलेजबद्दल आणि आय टी डिपार्टमेंटबद्दल नक्की काय सांगाल? ही फार मोठी एक आमच्या म्हणजे फार मोठी एक हृदयात जपून ठेवलेली गोष्ट आहे. ऍक्च्युली आम्ही 3 वर्ष जे शिकलो कॉलेजमध्ये, नक्कीच खेडेगावातून आलेलो मुलं होतो आम्ही. आम्हाला म्हणजे असं वाटतं की म्हणजे खरोखरच काहीतरी घडवलं या कॉलेजने आम्हाला. कारण का,
बऱ्याच गोष्टी आहेत. कॉलेज गव्हर्नमेंटचं आहे आणि सगळ्यात चांगली अशी गोष्ट होती की स्टाफ असा होता आणि आताही आहेत स्टाफ असे की ते पर्सनली लक्ष देतात प्रत्येकाकडे. आमच्या मॅडम आम्हाला पर्सनली ओळखायच्या. रोल नंबर 35, तू काल दांडी मारलीस, का दांडी मारलीस, राईट. इथून पर्यंत सगळ्या गोष्टी असायच्या. खूप प्रॅक्टिस करून घेतली मी. सांगतो एक फार छान आठवण आहे की आम्हाला इरा मॅडम नावाच्या एक मॅडम होत्या आणि त्यांनी काय केलं होतं, बघत होत्या आम्हाला, ऑब्झर्व करत होते. खेडेगावातली मुलं आहेत आणि कम्प्युटर पुढे बसतच नाहीत, नेहमी पाठीमाग बसतात आणि कम्प्युटरला हातच लावत नाहीत. मग त्याने आम्हाला बोलला, अरे अभिजित तिकडे येतोस, आणि बोलायला विचारलं तुला काय प्रॉब्लेम आहे, कम्प्युटरच्या पुढे का बसत नाहीस. तर म्हटलं मॅडम मला भीती वाटते की काय तर झालं तर. मॅडम म्हणलं काय झालं तरी प्रॉब्लेम नाही आहे, मी सांभाळते ते, तिथून पुढे तो कम्प्युटर पुढे बसायचा. आणि तिथून माझी सुरुवात झाली आणि खूप एन्जॉय केला. त्या मॅडमनी पण खूप छान शिकवलं. बरेच स्टाफ भेटले, ते सगळेजण खूप चांगले भेटले. खूप छान कॉलेज आहे, खूप डिटेल्स मध्ये नॉलेज मिळालं आणि त्याच कॉलेजमुळे मी आज माझ्या फील्डमध्ये एक छोटस चांगलं कॉन्ट्रीब्युशन करतोय असं मला वाटतं. सो थँक्यू व्हेरी मच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. नक्कीच. तर आपलं कॉलेज म्हणायला गेलं तर आपल्यासाठी बेस्टच आहे. तुम्ही सुद्धा इतकं त्याच्याबद्दल बोललात, थँक्यू सो मच. येस, थँक्यू. सर आत्ताच्या डिप्लोमा म्हणजे आत्ता चालू असलेल्या टेक्निक बद्दल, म्हणजे आता आपले डिप्लोमा स्टुडंट्स म्हणून आम्ही कोणकोणत्या लँग्वेज मध्ये म्हणजे ट्रेन असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? फार छान आणि एकदम प्रॉम्प्ट क्वेश्चन विचारला असतो आणि याचा आन्सर हे आहे की नो वन लँग्वेज. एकाही लँग्वेज मध्ये तुम्ही स्ट्रॉंग नाही झाला तरी चालेल. आता हा थोडंसं कन्फ्युजिंग झालंच, पण मी तुम्हाला खरंच सांगतोय की एखादी लँग्वेज महत्वाची नाही आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये एकच महत्वाचा मुद्दा आहे, लॉजिक. राईट. लँग्वेज कोणती पण असू दे, लँग्वेज लॉजिक महत्वाचं आहे. तुम्हाला काय आउटपुट आणायचं आहे, ती लँग्वेज मध्ये त्याचे सिंटॅक्सेस वेगळे असतात. राईट. आता जसं आपण आता मराठीमध्ये बोलतो, राईट, ज्याला मी एखाद्या इंग्लिश माणसाबरोबर बोलेन त्याला काय असणार आहे, मी त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलेन, नो प्रॉब्लेम ना. पण तो मेसेज कन्वे होणं गरजेची गोष्ट आहे. सिमिलरली प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्ही तुमचं कोर लॉजिक फार छान बिल्टअप केलं पाहिजे. वन्स दॅट इज बिल्टअप, नो वन विल स्टॉप यू. कोणतीही लँग्वेज तुमच्यासाठी बॅरियर नाही आहे. तसं मी माझी स्वतःची स्टोरी सांगितली. मी जेव्हा 2011-12 मध्ये जॉब केला त्यावेळेला मी VB.NET नावाच्या लँग्वेज मध्ये काम करत होतो. ASP.NET विथ VB.NET. जेव्हा मी तो जॉब सोडला त्यानंतर मी ज्यावेळेला कोल्हापूरमध्ये आलो, स्वतःच सुरुवात केलं, त्यावेळेला मी C#.NET शिकली, पायथॉन शिकली, त्यानंतर जावा शिकली, C++ रिवाइज केलं परत, त्यानंतर परत जाऊन पुढं रुबी शिकली, अँड्रॉइड मध्ये काम केलं. असं लिमिटलेस म्हणजे काहीच नाही आहे. तर मग ह्या गोष्टी मला कशा सोप्या गेल्या, तर माझं कोअर मी क्लिअर करून घेतलं की नेमकं काय करते कोडिंग म्हणजे. येस, कोडिंग सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. त्या कोडिंग मध्ये एकदा स्ट्रॉंग झालो आणि देन आय वेंट इन टू डिफरंट लँग्वेज. आज मला उद्या तुम्ही म्हणाल तुम्ही उद्या ही लँग्वेज शिकायची आहे, येस, इट विल टेक ओनली म्हणजे हाफ मंथ फॉर मी. 8 ते 15 दिवस मला लागतील की ती मी लँग्वेज शिकून तयार झालं असेल. राईट, गेटिंग माय पॉईंट. तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की कोअर लॉजिक चांगलं बिल्ड करा आणि ते करण्यासाठी एक लँग्वेज म्हणजे 2 लँग्वेजचा बेस पाहिजे तुम्हाला. एक ती सी प्रोग्रामिंग घ्या किंवा पायथॉन घ्या आणि जावा प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तुमचं स्ट्रॉंग पाहिजे, यात काही शंकाच नाही. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्ट्रॉंग पाहिजे. मग ह्या 3 लँग्वेजेस म्हणजे सी, पायथॉन और जावा, ह्या 3 लँग्वेज जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली सफिशियंट आहे, तुम्ही स्ट्रॉंग बनाल. हो, नक्कीच सर. तर सर आताची सिच्युएशन कोविडमुळे तुम्हाला नक्कीच माहीत आहे. तर आपल्या डिप्लोमा स्टुडंटसाठी प्रॅक्टिकली आता प्रेरणाने प्रश्न विचारल्याप्रमाणे नक्कीच थोडा अवघड जात आहे. तर थोडा मुलांचा कॉन्फिडन्स कमी येतोय की आपलं फ्युचरमध्ये कसं होणार ऑनलाईन शिकून वगैरे. तर त्याच्यासाठी नक्की तुम्ही काय सांगाल आम्हाला? जस्ट बघ, स्वतः तुम्ही फोकस करा, स्वतःहून प्रॅक्टिस करा. इंटरनेटवर खूप मोठा आहे, इन्फॉर्मेशन सगळीकडे भरलेली आहे. तेच म्हणालो मी, जसं की एखादा गाईड घ्या की जो त्याच्या करिअरमध्ये तुमच्या फील्डमध्ये चांगला स्ट्रॉंग सेट झालेला आहे आणि ज्याची इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी शिकवावं, ओके, कॉन्ट्रीब्युट करावं तुमच्या आयुष्यामध्ये काही. असा एखादा व्यक्ती शोधा आणि जस्ट फॉलो हिज इन्स्ट्रक्शन्स. स्वतःचा नक्कीच स्वतःचा इंटेलिजन्स आपण जागा ठेवला पाहिजे नेहमी
आणि ते जे सांगतात आणि स्वतः ह्या दोन गोष्टी नेहमी तुम्ही ट्रॅकमध्ये स्वतःला मुवमेंट घेत राहा, तुम्हाला नक्की यश मिळेल. हो नक्कीच सर. तुम्ही तर आमच्यासाठी प्रेरणादायी आहातच. तर थँक्यू सो मच सर. येस, वेलकम, ऑल द बेस्ट. येस प्रेरणा, काही क्वेश्चन आहेत अजून? नाही सर. सर तुमच्याकडून फार इन्स्पायरिंग माहिती अशी कळाली आणि तुमच्याकडून आम्हाला गायडन्स घेण्यासाठी फार आवडेल. सर तुमच्याकडून आज खूप काही नवीन गोष्टी कळाल्या आणि सर तुम्ही तुमच्या टाईट शेड्यूलमधून आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक सो मच. आणि पाटील सरांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली तुमच्यासारख्या ग्रेट पर्सनची इंटरव्ह्यू घेण्यासाठी, त्यासाठी सरांना सुद्धा थँक आणि सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आय-टी डिपार्टमेंटकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. वन्स थँक्यू. अगेन थँक व्हेरी मच. येस, थँक्यू व्हेरी मच. मलाही फार आनंद झाला. मी पहिल्यांदा घाबरत होतो की मी काय इंटरव्ह्यूमध्ये बोलणार. पण आय एम व्हेरी हॅपी की छोट्या छोट्या प्रमाणात काही असेल ना, मी स्टुडंट्स लोकांना काही इन्स्पायर करू शकत असेल तर माझ्या आयुष्याचं सार्थक होते असं मी समजतो. थँक्यू व्हेरी मच.